महाराष्ट्रीयन पद्धतीने झटपट कुकरमध्ये मसाले भात कसा तयार करायचा ते आज आपण बघणार आहोत। मसाले भात कुकरमध्ये तयार केलेला आहे, तरीसुद्धा तुम्ही इथे बघू शकता अगदी मस्त असा मोकळा सुटसुटीत हा भात तयार होतो। मसाले भात तयार करण्याची पद्धत अगदी घराघरामध्ये वेगवेगळी असते, तरीसुद्धा आज माझ्या पद्धतीने हा मसाले भात कसा तयार करायचा ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। अगदी ताज्या वाटण मसाल्यातला हा मसाले भात आज आपण करणार आहोत। त्यासाठी सर्वात आधी आपल्याला इथे मसाला तयार करायचा आहे। तर तव्यावर मी इथे एक मोठा चमचा भरून धणे घातलेले आहे, एक छोटा चमचा भरून जिरं घातलं। आता धणे आणि जिरं छान मंद आचेवर इथे आपल्याला भाजून घ्यायचं आहे। खूप जास्त धणे आणि जिरं काळं करपट होऊ द्यायचं नाही। तर इथे धणे आणि जिरं छान भाजून झालेलं आहे, काढून घेतलं प्लेटवर। त्यानंतर हा मसाले भात तयार करण्यासाठी आपल्याला काही खडे मसाले लागणार आहे। तर इथे खड्या मसाल्यांमध्ये मी दालचिनी, मोठी विलायची, लवंग, मिरे, वेलदोडे आणि थोडंसं चक्रफूल घेतलेलं आहे। घेतलेल्या मसाल्याचं प्रमाण सांगायचं झालं तर साधारण अर्धा इंच दालचिनीचा तुकडा आहे, एक मोठी विलायची आहे, त्यानंतर 2 चक्रफुलाच्या पाकळ्या मी घेतलेल्या आहे, 2 वेलदोडे, 3 ते 4 लवंग आणि 3 ते 4 मिरे असा खडा मसाला मी इथे घेतलेला आहे। आता हे मसाले व्यवस्थित आपल्याला तव्यावर भाजून घ्यायचे आहे। मसाला छान इथे भाजून झालेला आहे। धण्या जिऱ्यांसोबतच इथे मी काढून घेते आहे। त्यानंतर आपल्याला इथे खोबरं सुद्धा भाजून घ्यायचं आहे। तर इथे मी खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे, साधारण 2 मोठे चमचे भरून इथे खोबऱ्याचा कीस मी घेतलेला आहे। आता हे खोबरं सुद्धा छान भाजून घ्यायचं आहे। आता इथे गॅस मी बंद केलेला आहे, कारण तवा खूप जास्त गरम आहे। आणि इथे तुम्ही बघू शकता खोबऱ्याचा कीस छान भाजून झाला। आता हा भाजलेला खोबऱ्याचा कीस मसाल्यासोबतच इथे काढायचा आहे। आणि आता भाजून झालेला हा पूर्ण मसाला पूर्णपणे गार झाल्यावर आपल्याला मिक्सरमध्ये दळून घ्यायचा आहे। पाणी न घालताना हा मसाला इथे मिक्सरवर छान बारीक असा दळून घ्यायचा। तयार झालेला हा मसाला फ्रीजमध्ये अगदी महिनाभरासाठी तुम्ही स्टोअर करू शकता। आणि इथे पाणी न घालताना छान असा हा मसाला मी दळून घेतलेला आहे। आता याच मसाल्यामध्ये मिरच्या घालायच्या आहे। मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। मसाले भात थोडासा स्पायसी असतो, त्यामुळे मिरची थोडी मी जास्त घेतलेली आहे, साधारण 8-10 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, मूठभर कोथिंबीर घेतलेली आहे। आणि आता पाणी न घालतानाच या मसाल्यामध्ये मिरची कोथिंबीर सुद्धा बारीक करून घेतलेली आहे। आणि हा मस्त असा ताजा वाटण मसाला या मसाले भातासाठी बनवून तयार झालेला आहे। आणि आता मसाले भात तयार करण्यासाठी इथे मी तांदूळ घेतलेले आहे। तर इथे वजनी प्रमाणामध्ये पाव किलो आणि कपाने म्हणा तर 1 मेजरिंग कप भरून इथे मी तांदूळ घेतलेले आहे। तांदूळ तुम्ही इथे तसा कुठलाही वापरला तरी चालणार आहे। मी घेतलेला तांदूळ राजभोग आहे। हा तांदूळ मी स्वच्छ 3 पाण्याने धुतल्यानंतर साधारण 15 ते 20 मिनिटं पाण्यामध्ये भिजत ठेवलेला होता। त्यानंतर आता इथे मी एका चाळणीवर काढून घेतलेला आहे। मसाले भात आपण कुकरमध्ये तयार करत आहोत, त्यासाठी इथे 2 मोठे चमचे भरून कुकरमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे। आणि आता या गरम तेलामध्ये आपल्याला फोडणी घालायची आहे। तर इथे साधारण 2.5 ते 3 चमचे मी मोहरी घातलेली आहे। फोडणी थोडीशी जास्त घालायची, म्हणजे मसाले भात खूप छान खमंग तयार होतो। त्यानंतर इथे जिरं घालते आहे, तर साधारण 2 चमचे मी इथे जिरं घातलेलं आहे। त्यानंतर आलं घेतलेलं आहे, तर आलं इथे अगदी बारीक असं मी किसणीवरून किसून घेतलेलं आहे। त्यानंतर तमालपत्र घालते आहे, साधारण 2 ते 3 तमालपत्र मी इथे घातलेले आहे, 8 ते 10 कढीपत्त्याची पानं घातलेली आहे। आणि मस्त अशी ही खमंग फोडणी इथे तयार झाली। आता यामध्ये एक मोठा चमचा भरून शेंगदाणे घातलेले आहे, थोडेसे खोबऱ्याचे काप घालते आहे। खोबऱ्याचे काप आणि शेंगदाणे याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंसं कमी जास्त करू शकता। इथे मी लसूण आणि कांदा न वापरताना हा मसाले भात करत आहे, त्यासाठी फक्त इथे मी आलं अगदी बारीक किसणीवरून किसून आलं वापरलेलं आहे। आता शेंगदाणे आणि खोबरं व्यवस्थित तळलं जावं म्हणून थोडंसं परतून घेतलेलं आहे। त्यानंतर आता यामध्ये हा तयार करून घेतलेला ताजा वाटण मसाला घालायचा आहे आणि अगदी थोडा वेळ परतून घ्यायचा आहे। असा हा ताजा वाटण मसाला वापरल्यामुळे हा मसाले भात अगदी लग्न पंक्तीतल्या मसाले भातासारखा सहज साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही घरी बनवू शकता। मसाले भात बनवण्याची पद्धत प्रत्येकाची वेगवेगळी असू शकते। घराघरापर्यंत रेसिपीची एक रेसिपी बदलत जाते, पदार्थाची बनवण्याची पद्धत वेगवेगळी असू शकते। आता यामध्ये काही मी भाज्या घातलेल्या आहे, तोंडली, गाजर, फुलकोबी, त्यानंतर बटाटा आणि इथे एक छोटी वाटी भरून मी मटार घातलेले आहे। एक छोट्या आकाराचा लाल टोमॅटो मी इथे घातलेला आहे। आता
इथे भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोड्या कमी जास्त प्रमाणामध्ये किंवा तुमच्या पसंतीच्या भाज्या इथे वापरू शकता. सीझनवर येणाऱ्या भाज्यासुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. आता भाज्या व्यवस्थित इथे परतून घ्यायच्या आहे. खूप जास्त वेळ परतत बसायच्या नाही, नाहीतर या मसाले भातामध्ये या भाज्या खूप जास्त शिजून जातात आणि दिसत नाही. त्यामुळे फक्त थोडा वेळ परतून घेतल्या त्यानंतर लगेचच यामध्ये हे स्वच्छ धुवून घेतलेले आणि थोडा वेळ भिजवून घेतलेले तांदूळ मी घालते आहे. अगदी तुम्ही इथे रेशनिंगचा तांदूळ वापरून सुद्धा हा मसाले भात बनवू शकता. तर आता तांदूळ घातल्यानंतर अगदी हलक्या हाताने या भाज्यांसोबत हे तांदूळ व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहे. तांदूळसुद्धा परतत असताना अगदी हलक्या हाताने परतून घ्या, म्हणजे तांदळाचा तुकडा होणार नाही. त्यानंतर आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. ज्या कपाने किंवा ज्या भांड्याने तुम्ही तांदूळ मोजून घेतलेले आहेत त्याच भांड्याने इथे आपल्याला पाणी घालायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता 1 कप पाणी मी घातलेलं आहे. आता हा दुसरा कप भरलेला आहे. तर 1 कप तांदळासाठी इथे मी 2 कप पाणी घातलेलं आहे आणि वर साधारण पाव ते अर्धा कप एवढं पाणी शिवाय घातलेलं आहे, कारण आपण इथे भरपूर भाज्या घातलेल्या आहे त्यामुळे थोडंसं पाणी एक्स्ट्रा मी इथे घातलेलं आहे. त्यानंतर आता चवीसाठी मीठ घालायचं आहे. हळद घालायची आहे. साधारण अर्धा चमचा मी हळद घातलेली आहे आणि आता हळद आणि मीठ व्यवस्थित या पाण्यामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे. आणि आता यामध्ये साधारण अर्धा ते पाव चमचा एवढा मी इथे घरातला गरम मसाला घातलेला आहे. कुठलाही गरम मसाला तुम्ही इथे वापरू शकता, कारण मसाले भात नावातच मसाला आहे, त्यामुळे या भातामध्ये मसाला थोडा जास्त प्रमाणात वापरला जातो. भात थोडा चवीला स्पायसी असतो आणि तसाच भात खायलासुद्धा खूप छान लागतो, म्हणून इथे घरगुती काळा मसाला मी एक्स्ट्रा वापरलेला आहे. आता सर्व साहित्य घालून झालेलं आहे आणि आता कुकरचं झाकण बंद करायचं आहे आणि लो टू मिडियम फ्लेमवर आपल्याला 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तर तुम्ही इथे बघू शकता 1 शिट्टी झालेली आहे, दुसरी सुद्धा शिट्टी झाली आणि अशा पद्धतीने इथे मी 3 शिट्ट्या करून घेतलेल्या आहे. आता इथे गॅस बंद करायचा आहे आणि कुकर अगदी पूर्णपणे गार झाल्यावर यातली पूर्णपणे वाफ गेल्यानंतरच आपल्याला इथे कुकर उघडायचा आहे. आता तुम्ही इथे बघू शकता मस्त असा हा मसाले भात बनवून तयार झालेला आहे. आणि आता इथे कुठल्याही टोकदार चमच्याने किंवा अशा प्रकारे काटा चमच्याने हा भात तुम्ही खालीवर करून घ्या, म्हणजे भाज्या भातामध्ये एकसारख्या व्यवस्थित मिक्स होतील. आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने खास ताजा वाटण मसाला वापरून आज आपण हा मस्त असा मऊ मोकळा सुटसुटीत मसाले भात तयार केलेला आहे. भात अगदी मस्त असा तयार झालेला आहे. हा मसाले भात तुम्ही साध्या दह्यासोबत सर्व करू शकता. या मसाले भातासोबत तुम्ही मठ्ठा सर्व करू शकता. कुठल्याही प्रकारच्या रायत्यासोबत हा मसाले भात खूप छान लागतो. सणासुदीला सुद्धा हा मसाले भात तुम्ही बनवू शकता, पाहुण्यांच्या पाहुणचारासाठी बनवू शकता. तर ही रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रांसोबत, फॅमिली मेंबर्ससोबत जास्तीत जास्त शेअर करा. अशा छान आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा भात सर्व करत असताना वरून मस्त ओल्या खोबऱ्याचा किस तुम्ही घेऊ शकता, कोथिंबीर घेऊ शकता, तुम्हाला आवडत असेल तर वरून छान शुद्ध तुपाची धारसुद्धा यावर सोडू शकता. अप्रतिम लागतो. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू. बाय बाय.